चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी नवोदय, स्कॉलरशिप, पोलीस भरती तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अंकगणित लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। त्यातील आज समोरील लेक्चर घेणार आहोत बघा आपण संख्या प्रकार। त्यात मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या आदी संख्या प्रकार आपण या ठिकाणी घेणार आहोत। पहिला प्रकार सांगता येतो बघा आपल्याला मूळ संख्या। मग मूळ संख्या म्हणजेच काय? तर ज्या संख्येचे एक आणि ती संख्या असे दोनच अवयव असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। मग आता थोडक्यात अवयव म्हणजे काय? तर बघा आपल्याला 6 एक संख्या घेऊयात आपण। मग या 6 ला 1 ने भाग जाऊ शकते, 6 ला 2 ने भाग जाऊ शकते, 6 ला 3 ने भाग जाऊ शकते, 6 ला 6 ने भाग जाऊ शकते। मग आपण 6 जर म्हटलं तर 1 गुणिला 6 किंवा 2 गुणिला 3 किंवा 3 गुणिला 2 किंवा 6 गुणिला 1 म्हणजे 6 ही संख्या इतर संख्यांच्या गुणाकार रूपात लिहू शकतो। आणि ज्यांच्या गुणाकार रूपात लिहू शकतो किंवा ज्या ज्या संख्यांनी 6 ला भाग जातो त्या सर्व संख्यांना 6 चे अवयव म्हणावे। मग थोडक्यात मग 6 चे किती अवयव आहेत बघा, तर 4 अवयव आहेत। 1 2 3 4। मग थोडक्यात काय, तर ज्या संख्येचे आपण काय म्हणतोय मूळ संख्या कशाला म्हणायचं, ज्या संख्येचे एक आणि ती संख्या स्वतः असे दोनच अवयव असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। मग यातील पहिली संख्या घेऊयात आपण बघा 2। मग 2 ला जर म्हटलं तर भाग जाते 1 ने, भाग जाते 2 ने, या व्यतिरिक्त अजून संख्येने भाग जाते का? नाही। म्हणजे याचे अवयव फक्त 2 आहेत। दुसरी संख्या 3। मग 3 ला 1 ने भाग जाते, 3 ला 3 ने भाग जाते। नेक्स्ट 5। 5 ला 1 ने भाग जाते, 5 ला 5 ने भाग जाते। आपण काय म्हणतोय, तर ज्या संख्येचे 1 आणि ती संख्या स्वतः, मग जर 2 ला 1 ने भाग जातो आणि स्वतः 2 ने, 3 ला 1 ने भाग जातो स्वतः 3 ने, 5 ला 1 ने भाग जातो स्वतः 5 ने, म्हणजे ज्या संख्येला 1 ने आणि स्वतः त्या संख्येने अशा दोनच संख्यांनी भाग जातो म्हणजे असे दोनच अवयव असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हटले जाते। म्हणजे काय म्हटलं, ज्या संख्येला 1 आणि स्वतः ती संख्या अशा दोनच संख्यांनी निशेष भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। मग 1 ते 100 दरम्यान एकूण मूळ संख्या 25 आहे। किती आहे? तर बऱ्याच वेळा यावर आधारित बेसिक प्रश्न विचारला जातो। तर 1 ते 100 दरम्यान एकूण मूळ संख्या किती आहे? तर 1 ते 100 दरम्यान एकूण मूळ संख्या 25 आहे। मग त्या कोणकोणत्या आहेत? तर बघा सुरुवातीला 1 ते 10 च्या दरम्यान मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? तर 2 3 5 व 7। यांना जर म्हटलं तर 2 ला 1 आणि 2 हे दोनच संख्यांनी निशेष भाग जातो। 3 ला 3 1 आणि 3 या दोनच संख्यांनी निशेष भाग जातो म्हणजे याचे या संख्यांचे दोनच अवयव असतात। मग 1 ते 10 दरम्यान 2 3 5 7। 11 ते 20 दरम्यान 11 13 17 19। 21 ते 30 दरम्यान 23 29। 31 ते 40 दरम्यान 31 37। 41 ते 50 दरम्यान 41 43 47। 51 ते 60 दरम्यान 53 59। म्हणजे थोडक्यात काय, तर असे पाठच करून टाका। 1 ते 10 दरम्यान कोणकोणत्या? 2 3 2 3 5 7। 11 ते 20 दरम्यान 11 13 17 19। 21 ते 30 दरम्यान 23 29। 31 ते 40 दरम्यान 31 37। 41 ते 50 दरम्यान 41 43 47। 51 ते 60 दरम्यान 53 59। हे पाठच करून टाका एकदाच। 61 ते 70 दरम्यान
61, 67, 71 ते 80 दरम्यान, 71, 73, 79, 81 ते 90 दरम्यान, 83, 89, 91 ते 100 दरम्यान, 97 अशा मूळ संख्या आहेत. तर हे पाठच करून टाका. 1 ते 10 दरम्यान 2, 3, 5, 7, 11 ते 20 दरम्यान 11, 13, 17, 19, 21 ते 30 दरम्यान 23, 29 अशा प्रकारे या 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या या पाठच करून टाका. आणि त्यामध्ये 1 ते 100 दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहे. नेक्स्ट मध्ये 2 ही एकमेव समसंख्या मूळ संख्या आहे. काय म्हटलं? ही पहिली मूळ संख्या कोणती आहे? 2 ही मूळ संख्या आहे आणि मूळ संख्या असून ती समसंख्या सुद्धा आहे आणि एकमेव 2 ही एकच संख्या मूळ संख्या जी समसंख्या आहे. इतर सर्व मूळ संख्या या विषम संख्या आहेत. तर 1 ते 100 दरम्यान या संख्यांच्या 1 ते 100 या संख्यांच्या दरम्यान एकूण मूळ संख्या किती आहे? बघा पहिला प्रश्न कशा प्रकारे विचारला जातात. पहिला प्रश्न असा आहे की 1 ते 100 दरम्यान एकूण मूळ संख्या 25 आहे. तर याचे उत्तर आहे बघा 3. नेक्स्ट एक्झाम्पल 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? मग 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? 1 ते 10 दरम्यान कोणकोणत्या मूळ संख्या? 2, 3, 5, 7 यांची बेरीज करूया. 2 अधिक 3 5, 5 अधिक 5 10, अधिक 7 17. मग 1 ते 10 दरम्यान एकूण मूळ संख्यांची बेरीज किती येते? 17. ऑप्शन नंबर 3. 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? मग 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? बघा 2, 3, 5, 7 हे आले 1 ते 10 च्या दरम्यान. 11 ते 20 च्या दरम्यान मग काय येते? 11, 13, 17, 19 यांची बेरीज करूया. मग बघा यांची बेरीज जर म्हटलं तर 2 अधिक 3 5, अधिक 5 10, अधिक 7 17 इथपर्यंतची बेरीज झाली. आता अधिक 11, 13, 17, 19 मग बघा एकक स्थानांची बेरीज करूया. 7 अधिक 1 8, अधिक 3 11, अधिक 7 18, अधिक 9 27. 27 ची संख्या येतात बघा 7. हातचे आले 2. मग हातचे 2 मग 2 अधिक 1 3 4 5 6 7 म्हणजे सर्व 1 ते 20 दरम्यान ज्या मूळ संख्या आहेत त्या एकूण 8 मूळ संख्या आहेत आणि त्यांची बेरीज सांगता येते 77 म्हणजे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट 1 ते 50 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती? बघा 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर 1 ते 10 पर्यंत बघा 2 3 5 7. 11 ते 20 पर्यंत 11 13 17 19. 21 ते 30 23 29. 31 ते 40 31 37. 41 ते 50 41 43 47. बघा एकूण किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एकूण मूळ संख्या किती आहेत बघा 1 ते 50 च्या दरम्यान? तर 15 आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट एक्झाम्पल पुढीलपैकी मूळ संख्या कोणती? बघा मग पुढीलपैकी मूळ संख्या 25 ही संयुक्त संख्या आहे म्हणजे नाही. 30 ही पण संयुक्त संख्या आहे आणि 63
ही पण संयुक्त संख्या आहे. तर संयुक्त संख्या म्हणजे काय हे आपण घेणारच आहोत, पण तत्पूर्वी ते लक्षात घ्या. तर ही 37 ही एक मूळ संख्या सांगता येते. मूळ संख्या म्हणजे काय आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. तर ऑप्शन नंबर 3 37 ही मूळ संख्या आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, पुढील पैकी मूळ संख्या नसणारी संख्या शोधा. हा शब्द इथं कॉन्सन्ट्रेट करा. काय की मूळ संख्या नसायला पाहिजे. तर मग या ठिकाणी 67 ही मूळ संख्या आहे. सॉरी बरोबर. त्यानंतर 57 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 97 ही मूळ संख्या आहे. पण आपल्याला काय विचारलं तर मूळ संख्या नसणारी, तर ही एक संयुक्त संख्या आहे बघा. आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर आहे. तर मूळ संख्या नसणारी म्हणतोय, ही नाही. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या, पुढील पैकी कोणती निश्चितपणे मूळ संख्या आहे. निश्चितपणे मूळ संख्या बघा कोणती सांगता येते आपल्याला तर 45, 57, 53, 77. 3 नंबरची 53 ही आपल्याला मूळ संख्या सांगितल्या जाते. नेक्स्ट मध्ये घेऊ, 1 ते 100 दरम्यान एकूण किती समसंख्या या मूळ संख्या आहेत. म्हणजे 1 ते 100 यांच्या दरम्यान एकूण किती समसंख्या, म्हणजे ती समही असावी आणि मूळही असावी. तर किती आहे 2. ही एकमेव समसंख्या की जी मूळ संख्या आहे. मग किती आहेत त्या तर ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, संयुक्त संख्या. मला संयुक्त संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येचे 1 व ती संख्या या व्यतिरिक्तही अवयव असतात त्या संख्येस संयुक्त संख्या असे म्हटले जाते. आता बघतोय आपण संयुक्त संख्या बघा. मग संयुक्त संख्येमध्ये काय सांगता येते त्यामध्ये एक्झाम्पल नंबर 1, संयुक्त संख्येचे एक किमान 3 अवयव असतात. किती किमान 3 आणि मग 3 पेक्षा जास्त किती किमान 3 अवयव असतात. याचे एक उदाहरण घेऊयात आपण. 12 चे अवयव शोधूया बघा. 12 चे अवयव जर म्हटलं तर 12 ला 1 ने भाग जाते, 2 ने भाग जाते, 3 ने भाग जाते, 4 ने भाग जाते, 6 ने भाग जाते आणि 12 ने सुद्धा जातात. मग एकूण किती अवयव आहेत 12 चे 1 2 3 4 5 6. एकूण 6 अवयव आहेत 12 चे. म्हणजे कसे किमान 3 किंवा त्यापेक्षा जास्त. आणखी एक एक्झाम्पल घेऊया. 4 चे अवयव. आता 4 चे अवयव जर म्हटलं तर 4 ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो. म्हणजे एकूण 1 2 व 3 अवयव आहेत. किती अवयव आहेत तर 3 अवयव आहेत. आणि मग सर्वात लहान संयुक्त संख्या जर म्हटलं तर ती सांगता येते बघा 4 आहे. 4 आहे. आणि मग 4 चे किमान किती अवयव आहेत 3. आणि मग 3 पेक्षा जास्त कितीही असो, ज्या संख्येचे किमान 3 अवयव किंवा 3 पेक्षा जास्त कितीही असो असे जर अवयव असतील तर त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हटले जाते. नेक्स्ट, 1 ते 100 दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत. मूळ संख्या किती म्हटलं बघा आपण 1 ते 100 दरम्यान म्हणतोय. 1 ते 100 दरम्यान मूळ संख्या म्हणतोय बघा आपण 25. 1 ते 100 दरम्यान एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. किती आहेत तर संयुक्त संख्या म्हणतोय बघा आपण 74. मग मूळ संख्यांचे किमान अवयव किती होते फक्त 2 होते. म्हणजे 1 व स्वतः ती संख्या. तर संयुक्त संख्यांचे अवयव किती 3 किंवा 3 पेक्षा जास्त प्लस 3 किंवा 3 पेक्षा जास्त.
मग त्यामध्ये एक संख्या अशी आहे पहिली की जी एक ही मूळ संख्या पण नाही, संयुक्त संख्या सुद्धा नाही, म्हणजे एक मूळ संख्या पण नाही, संयुक्त संख्या पण नाही, कारण एकला भाग जाते एक नाही, एकचा अवयव एकच आहे. आपल्याला जर मूळ संख्या म्हणायचं तर किमान 2 अवयव, संयुक्त संख्या म्हणायचं तर किमान 3 अवयव, पण एकचा तर एकच अवयव आहे, स्वतः एकच आहे, म्हणजे एक ही मूळ संख्या पण नाही, संयुक्त संख्या पण नाही. मूळ संख्येचे किमान 2 अवयव असतात. काय म्हटलं आपण? मूळ संख्येचे किमान 2 अवयव असतात, एक व स्वतः ती संख्या. संयुक्त संख्येचे किमान 3 अवयव असतात, म्हणजे एक, स्वतः ती संख्या आणि या व्यतिरिक्त मध्ये इतर अवयव असतात. आता घेऊयात जोड मूळ संख्या. मग जोड मूळ संख्या बघा, जोड मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या दोन मूळ संख्यांदरम्यान 2चा फरक असतो अशा जोडीला जोड मूळ संख्यांची जोडी असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण जर म्हटलं 3, 5 ह्या दोन मूळ संख्या आहेत, पण यांच्यातील फरक जर म्हटलं तर 5 वजा 3 बरोबर 2 सांगता येईल. म्हणजेच काय? तर ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान म्हणजे 5 व 3 च्या दरम्यान 2चा फरक असतो, फरक म्हणजे वजाबाकी, फरक किती असतो? 2चा असतो. अशा जोडीला, अशा मूळ संख्यांच्या जोडीला जोड मूळ संख्या किंवा जोड मूळ संख्यांची जोडी असे म्हटले जाते. ज्या दोन मूळ संख्यांमध्ये एकच संयुक्त संख्या असते, आणखी दुसरा फॉर्म्युला काय सांगतो? ज्या दोन मूळ संख्यांमध्ये एकच संयुक्त संख्या असते त्या जोडीला जोड मूळ संख्या असे म्हणतात. दोन फॉर्म्युला. पहिला फॉर्म्युला म्हणते ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो, फरक किती येतो? वजाबाकी किती येते? 2. त्यांना जोड मूळ संख्या म्हणावी किंवा जोड मूळ संख्यांची जोडी म्हणावी, किंवा ज्या दोन मूळ संख्यांमध्ये एक संयुक्त संख्या असते त्याला सुद्धा जोड मूळ संख्यांची जोडी म्हणावी. जसे की 3, 5 ह्याच्यामध्ये 4 एक संयुक्त संख्या येते किंवा यांच्यातील फरक 2, मग दोन्हीनुसार 3, 5 ही जोड मूळ संख्यांची जोडी आहे. मग एकूण 1 ते 100 दरम्यान एकूण 8 जोड मूळ संख्यांच्या जोड्या आहेत. किती जोड्या आहेत बघा? जोड मूळ संख्यांच्या 1 ते 100 दरम्यान 8 आहेत. मग त्या कोणकोणत्या? पहिली जोडी सांगता येते 3, 5. दुसरी जोडी सांगता येते 5, 7. तिसरी जोडी 11, 13. चौथी 17, 19. पाचवी जोडी 29, 31. यांच्यामध्ये फरक बघा, 5, 3 मध्ये फरक 2चा आहे, त्यानंतर 7, 5 मध्ये फरक 2चा आहे, 11, 13 मध्ये फरक 2चा आहे, 17, 19 मध्ये फरक 2चा आहे, 29, 31 मध्ये फरक 2चा आहे, 41, 43 मध्ये सुद्धा फरक 2चा आहे. आणि प्रत्येकाच्या मध्ये फक्त एक संयुक्त संख्या. 3 व 5 मध्ये 4, 5 व 7 मध्ये 6, 11, 13 मध्ये 12, 17, 19 मध्ये 18, 29, 31 मध्ये 30, 41, 43 मध्ये 42. म्हणजे या मूळ संख्यांमध्ये एकच संयुक्त संख्या असते किंवा त्यांच्यातील फरक म्हणजे वजाबाकी 2 असते. 7व्या नंबरची जोडी आहे 59, 61 आणि 8व्या नंबरची जोडी आहे बघा 71, 73. म्हणजे 1 ते 100 दरम्यान एकूण जोड मूळ संख्यांच्या एकूण जोड्या जर म्हटलं तर किती जोड्या येतात बघा? 8 जोड्या आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण जोड्या आहेत बघा. 1 ते 100 दरम्यान जोड मूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. पुढील पैकी जोड मूळ संख्यांची जोडी ओळखा. बघा, मूळ संख्यांची जोडी असावी की ज्यांच्यामध्ये 2चा फरक किंवा मध्ये फक्त एक संयुक्त संख्या. मग कोणती जोडी आहे? 3, 5 आहे का? आहे. ओके, ऑप्शन नंबर 1. दुसरी जोडी जर म्हटलं तर 7, 8 ही मूळ संख्या नाहीच आहे. 27, 29 मध्ये ही सुद्धा मूळ संख्या नाहीच आहे. 31, 37 मध्ये या मूळ संख्या तर आहे पण यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 6चा. म्हणजे जोड मूळ संख्या आहेत का? नाही. तर जोड मूळ संख्यांचे
पहिली जोडी 3 5. पुढील पैकी जोड मूळ संख्या नसणारी जोडी ओळखा. आता नसणारी म्हणतोय आपण, जोड मूळ संख्या असावी का नाही, तर जोड मूळ संख्यांची नसणारी जोडी. पहिली जोडी 59 61. जोड मूळ संख्या आहेत का, ही 59 पण मूळ संख्या आहे, 61 पण मूळ संख्या आहे, यांच्यातील फरक पण 2 आहे, आणि मग हीच काय जोड मूळ संख्यांची जोडी. सॉरी मित्रांनो, नेक्स्ट मध्ये बघा. आता दुसरी जोडी 41 43. 41 मूळ संख्या आहे, 43 मूळ संख्या आहे, यांच्यातील फरक 2चा आहे, म्हणजे 59 61 ही पण जोड मूळ संख्यांची जोडी आहे, 41 43 ही पण जोड मूळ संख्यांची जोडी आहे. आता या ठिकाणी तिसऱ्यामध्ये 53 मूळ संख्या आहे, 59 मूळ संख्या आहे, पण यांच्यात फरक किती आहे 6 आहे. नंतर 29 मूळ संख्या आहे, 31 मूळ संख्या आहे, यांच्यामध्ये फरक 2चा आहे. मग आता या ठिकाणी काय, तर पहिली जोडमूळ संख्यांची जोडी आहे, ती दुसरी जोडमूळ संख्यांची जोडी आहे, चौथी जोडमूळ संख्यांची जोडी आहे, त्यानंतर तिसरी मात्र 53 59 ही जोडमूळ संख्यांची जोडी नाहीये. म्हणून निश्चितपणे पुढील पैकी जोडमूळ संख्या नसणारी म्हणतोय. नसणारी जोडी कोणती, तर ऑप्शन नंबर आपण उत्तर आहे बघा या ठिकाणी 3, की जी जोड मूळ संख्यांची जोडी नाही आहे. नेक्स्ट सहमूळ संख्या. मग आता सहमूळ संख्या म्हणजेच काय, तर ज्या 2 अथवा 2 पेक्षा अधिक संख्यांमध्ये एक हा एकमेव सामायिक अवयव असतो त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. आता अवयव म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं, पण मग आता तो सामायिक म्हणजे काय, तर बघा समोर घेऊया. आता 15 व 16, 15चे जर अवयव म्हटले तर 15ला 1 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, 15 ने भाग जातो. मग 15चे अवयव कोणकोणते, 1 3 5 15. आता 16चे अवयव बघूया. 16चे अवयव, 16ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 8 ने भाग जातो, 16 ने भाग जातो. पण दोघांमध्ये कॉमन सामायिक एकच आहे ना, की 15चा पण अवयव आहे, 16चा पण अवयव आहे. मग आपण काय म्हटलं, तर ज्या 2 अथवा 2 पेक्षा अधिक संख्यांमध्ये एक हा एकमेव सामायिक अवयव असतो, त्या दोघांमध्ये एक हा एकमेव सामायिक अवयव, आणि पुढचे वेगवेगळे 3 15चा आहे पण 16चा नाही, 5 15चा आहे पण 16चा नाही, 15 15चा आहे पण 16चा नाही, 2 16चा आहे पण 15चा नाही, 4 16चा आहे पण 15चा नाही, 8 16चा आहे पण 15चा नाही, 16 16चा आहे पण 15चा नाही. दोघांमध्ये कॉमन सामायिक एक आणि एकमेव एकच अवयव आहे, म्हणून ह्या जोडीला म्हणावे सहमूळ संख्यांची जोडी. सहमूळ संख्या. नेक्स्ट मध्ये त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या म्हणजेच काय, तर क्रमवार 2 संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. मग त्रिकोणी संख्या काय म्हटलं आपण, कुठल्याही 2 क्रमवार 2 संख्या त्यांचा गुणाकार करायचा आणि त्याची निमपट 2 ने भागायचे, मिळणारी संख्या ही त्रिकोणी संख्या असते. जसे की बघा 2 क्रमवार संख्या 2 गुणिले 3 या क्रमवार आहेत, त्यांचा गुणाकार करायचा, त्याला 2 ने भागायचे. मग काय, तर 2 गुणिले 3 बेत्रिक 6 भागिले 2 म्हणजे 3. 3 ही एक त्रिकोणी संख्या आहे. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार त्याची निमपट म्हणजे भागिले 2 मिळणारे उत्तर हे 3 त्रिकोणी संख्या आहे. नेक्स्ट मग त्रिकोणी संख्या कोणकोणत्या आहेत बघा, तर 1 3 5 1 3 6 10 15 21 डॅश 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 या त्रिकोणी संख्या आहेत.
मग त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे काय बघा. मग त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजेच काय तर क्रमवार दोन संख्यांमधील पहिली संख्या हा त्रिकोणी संख्येचा पाया असतो. म्हणजे आता आपण जर क्रमवार दोन संख्या घेऊया, मग दोन घेतल्या बघा, 2 आणि 3 त्या दोन क्रमवार संख्या घेतल्या, त्यांचा गुणाकार केला, त्याची निमपट म्हणजे 2 ने भागले तर उत्तर मिळते आपल्याला 3. मग 3 ला काय म्हटलं बघा आपण या ठिकाणी त्रिकोणी संख्या. आणि ज्या दोन क्रमवार संख्यांचा आपण गुणाकार केला त्यातील पहिली संख्या म्हणजेच या 3 त्रिकोणी संख्येचा पाया असतो. म्हणजे 3 या त्रिकोणी संख्येचा पाया 2 आहे. या ठिकाणी 3 ही एक त्रिकोणी संख्या असून 2 हा पाया आहे. काय म्हटलं 3 ही एक त्रिकोणी संख्या असून 2 हा पाया आहे. त्रिकोणी संख्येचा पाया शोधणे. आता त्रिकोणी संख्येचा पाया शोधण्याच्या दोन पद्धती आहेत. पद्धत नंबर 1, दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करून ती कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे हे शोधावे व त्यातील पहिली संख्या हा त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. मग दुसरी पद्धत काय म्हणते, दिलेली त्रिकोणी संख्येची दुप्पट करून दुपटीस लागून असलेली मागील पूर्ण वर्ग संख्या शोधा आणि तिचे वर्गमूळ हा त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. मग एक त्रिकोणी संख्या दिली आपल्याला समजा 3, आणि या त्रिकोणी संख्येचा पाया शोधावयाचा. मग फॉर्म्युला नंबर 1, पहिल्या फॉर्म्युल्यानुसार काय करायचं, दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. मग दिलेली त्रिकोणी संख्या काय आहे बघा 3, मग या 3 ची दुप्पट करायची म्हणजे ती येते बघा 6. आणि मग ही जी मिळालेली दुप्पट आहे ही मिळालेली दुप्पट ती कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे. मग 6 कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे तर ते बघा 2 गुणिला 3 या 2. तर बघा पहिल्या फॉर्म्युल्यानुसार काय केलं आपण, दिलेली त्रिकोणी संख्या मग 3 ची दुप्पट केली 6 आणि ही 6 कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे 2 गुणिला 3 यातील पहिली संख्या म्हणजे 3 या त्रिकोणी संख्येचा पाया सांगता येतो. दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार काय करायचं तर सुरुवातीला दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची म्हणजे 3 या त्रिकोणी संख्येची दुप्पट 6 आणि मग या 6च्या मागे असणारी पहिली पूर्ण वर्ग संख्या सांगता येते बघा 4 आणि या 4 चे वर्गमूळ 2 म्हणजे 3 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. बघा जर एखादी गोष्ट नाही लक्षात आली तर व्हिडिओ थोडासा मागे घ्या आणि पुन्हा बघावे. 1-2 वेळा बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येते. नेक्स्ट बघा 3 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा आणि आताच आपण दोन्ही फॉर्म्युल्यानुसार शोधून पाहिला. नेक्स्ट 6 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. मग आता फॉर्म्युला नंबर 1, सुरुवातीला 6 ची दुप्पट करूया म्हणजे 6 गुणिला 2 12. मग 12 कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे बघा, 12 कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे 3 गुणिला 4. म्हणून यातील पहिली संख्या 3 चा 6 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार काय करूया, सुरुवातीला दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करूया मग 6 गुणिला 2 12. 12च्या मागील पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे 9 आणि या 9 चे वर्गमूळ शोधा किती येते 3. म्हणजे 6 या त्रिकोणी संख्येचा पाया सांगता येते बघा 3. म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी उत्तर सांगता येते. 6 या त्रिकोणी संख्येचा पाया 3. नेक्स्ट एक्झाम्पल 10 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. मग सुरुवातीला
पहिल्या फॉर्म्युल्यानुसार 10 या त्रिकोणी संख्येची दुप्पट सांगता येते बघा 20. मग 20 कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे तर 4 गुणिले 5. यातील पहिली संख्या म्हणजे 10 या त्रिकोणी संख्येचा पाया सांगता येते 4. ऑप्शन नंबर 1. दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करूया. मग 10 दुने 20. 20 च्या मागील पूर्ण वर्ग संख्या सांगता येते 16 आणि मग या 16 चे वर्गमूळ सांगता येते 4. म्हणून 4 हा 10 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. 15 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. मग पहिल्या फॉर्म्युल्यानुसार 15 ची दुप्पट सांगता येते बघा आपल्याला 30. मग 30 कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे तर 5 गुणिले 6. 5 संख्ये 30. यातील पहिली संख्या म्हणजे 15 या त्रिकोणी संख्येचा पाया सांगता येते. 15 या त्रिकोणी संख्येचा पाया सांगता येते 5. ऑप्शन नंबर 1. दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार सुरुवातीला दिलेली त्रिकोणी संख्या 15 ची दुप्पट करूया. होते 30. 30 च्या मागे पूर्ण वर्ग संख्या सांगता येते 25 आणि या 25 चे वर्गमूळ 5 म्हणजे 15 चा या त्रिकोणी संख्येचा पाया सांगता येते 5. एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. मग आता पहिल्या फॉर्म्युल्यानुसार बघूया. 21 ची दुप्पट 21 गुणिले 2 बरोबर सांगता येते 42 आणि 42 ही संख्या 6 गुणिले 7 या दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकार रूपात मांडता येते. यातील पहिली संख्या म्हणजे 21 या त्रिकोणी संख्येचा पाया 6 सांगता येते. दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार 21 च्या मागील पूर्ण वर्ग संख्या सांगता येते 36 आणि 36 चे वर्गमूळ 6 म्हणजे 21 या त्रिकोणी संख्येचा पाया सांगता येते 6. जास्तीत जास्त सराव करा. त्रिकोणी संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणी सुद्धा दाखवता येते. पहिली त्रिकोणी संख्या काय आहे बघा 3. मग ती 1 2 3 अशा मांडणीमध्ये ठिपक्यांच्या मांडणीमध्ये दाखविता येते. चौरस संख्या. आता चौरस संख्या म्हणजेच काय तर कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणून मिळणारी संख्या ही चौरस संख्या असते. उदाहरणार्थ 4. 4 ला 4 ने गुणलं तर उत्तर मिळते 16. 16 एक चौरस संख्या आहे आणि या ठिकाणी 16 ही चौरस संख्या आहे हे आपल्याला सांगता येते. चौरस संख्या या चौरसाकार ठिपक्यांच्या मांडणीत दाखविता येतात. याचं एक उदाहरण बघूया आपण. 4. 4 ही काय तर चौरस संख्या. 4 ला 4 ने जर गुणलं तर उत्तर मिळते बघा 16. 16 ही एक चौरस संख्या आहे आणि ती ठिपक्यांच्या रूपात मांडणीत कशी मांडता येते बघा. ठिपके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 हे 16 अशा ठिपक्यांच्या मांडणीमध्ये दाखविता येते किंवा मांडता येते. जर तुम्हाला 4 ही चौरस संख्या असेल म्हणजे 2 गुणिले 2 ह्यावेळी ही 4 चौरस संख्या झाली. मग ठिपक्यांच्या मांडणीत 1 2 3 4 अशा मांडणीमध्ये दाखवता येते. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज या ठिकाणी अशा प्रकारे मूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या या ठिकाणी आज आपण शिकलेलो आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा आणि समजला नसेल तर पुन्हा आणखी एकदा बघून घ्या. एकदा दोनदा पुन्हा बघा. तुम्ही जर 2-3 वेळा बघितलं तर तुमचे हा संख्या प्रकारे चॅप्टर परफेक्ट होऊन जाईल. आणि जर मी शिकवलेलं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर पाहताना तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून ह्यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना या सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील.
चला तर बाकी राहिलेला भाग आपण उद्याला ऐकूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही राज्यातील कोणत्या जिल्ह्यामधून आपली लेक्चर सिरीज बघत आहात हे निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि जिल्हा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा, म्हणजे जेणेकरून मलाही कळेल की तुम्ही राज्यातील कोणकोणत्या वेगवेगळ्या भागातून आपली लेक्चर सिरीज बघत आहात. धन्यवाद.